अगदी नवरात्र संपायच्या शेवटी शेवटी मी गेले होते दुर्गा मातेचं दर्शन घ्यायला. आरती वगैरे झाली, आरती घेतली, देवीचं दर्शन घेतलं आणि खरं तर मी एक्सायटेड होते माझ्या बहिणीचा डान्स बघण्यासाठी. कारण इकडे मंडळाने मुलींच्या आणि मुलांच्या डान्सच्या स्पर्धा ठेवल्या होत्या. होम मिनिस्टर होतं, कीर्तन ओव्या, असं भरपूर काही होतं, पण ते एक 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 दिवस होतं. आज डान्सच्या स्पर्धा होत्या. मी माझ्या आत्तीच्या घरी गेलेले आणि तिकडूनच त्यांच्या मंडळाकडे गेलेले. हिला डान्स करताना बघून मला तरी मी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना डान्स घ्यायचे ना, तेव्हाची आठवण झाली. माझ्या बहिणीचा डान्स तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ही आपलं पुढे डान्स करत होती आणि आम्ही मागे बसून डान्स करत होतो. आता यानंतर पुढे जाऊन डान्स करायची संधी कधी मिळेल काय माहिती, म्हणूनच खाली बसून नुसता हात वर करून नाचत होतो. तुम्ही पण असं करता ना? डान्स फक्त मुलींनाच करता येतो असं काय नाही बरं का. इकडं मुलं काय मुलींपेक्षा डान्स करण्यात कमी नाहीत. सगळे डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर नंबर काढले होते आणि माझ्या बहिणीचा दुसरा नंबर आला होता. असो, चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.